इलेक्शन होणार आहे. मी काही राजकीय वारसा आहे नाही, मला काही भाषण करता येत नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. राजकारणचा जास्त मला माईकवर बोलता येत नाही. फक्त एवढं सांगू इच्छितो, बसून घ्या बंधू, बसून घ्या. नीचे बढ़िया, नीचे बढ़िया, हो लेडीज नीचे बढ़िया, नीचे बढ़िया. या ठिकाणी आपण सगळे जमले. सर्वांचं पहिले आदरणीय दिलीप काका, नाना, सर्व पक्षी म्हणजे आमचे जेवढे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. मी काही भाषण करणार नाही, फक्त नाना एवढंच इच्छितो, सांगू इच्छितो. दिलीप काका, आपण दोघांनी जेव्हा पॅनल बनवला, आमच्या समाजाची एक खंत आहे आणि या परिसरची नानाने दिलं आश्वासन. ग्रामपंचायतचे 3.5 वर्षापूर्वी जेव्हा नाना या ठिकाणी सत्कार समारंभ झाला होता, तेव्हा नानाने एक आश्वासन दिलं होतं की नगर परिषद जेव्हा लागल ते वाडातून या परिसरमधून एक उमेदवार दिला जाईल. निश्चित नाना, आपण तुम्ही उत्तर द्याल देतात, मला काही शंका नाही. आणि एक आमची मानसिकता होती की जेव्हा पॅनल तयार केला तर शहरातून मुस्लिम समाज हा निर्णायक भूमिका बजावणारा समाज आहे. जे बी मतदान असेल पिंपळगावचं तुमच्या नजरमध्ये, हा निर्णायक मतदान आहे. हे तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या 50 वर्षापासून मुस्लिम समाज हा बनकर कुटुंबियाबरोबर राहिलेला आहे. आणि मुस्लिम समाजाने एक वेळ त्या पिंपळगावमध्ये काँग्रेसचा शीट पाडून आमचे आदरणीय वकील काकाला जिल्हा परिषद मध्ये सायकल निवडून आणून दिली होती. हे मी पिंपळगावने दाखवून दिलेलं आहे. तर मी नाना काय जास्त बोलणार नाही. आणि काका, नाना, मुस्लिम समाजाला आपण एक काजीबाबा हॉल दिलेला आहे, पण त्या पुरेशी नाही. आणि पिंपळगावमध्ये इतर हॉलवाले, मॉलवाले, लॉन्सवाले आम्हाला देत नाही. आपल्याकडे यापूर्वी कोणी मागणी केली असेल मला माहिती नाही, परंतु आपल्याला एक विनंती आहे काका, आपण आमदार आहे, सत्ताधारी आहे, आपल्यासाठी काही गोष्ट मोठी नाहीये. कुठेतरी अशी मोठी जागा आम्हाला उपलब्ध करून एक हॉल आमच्या समाजासाठी उपलब्ध करून द्यावर एवढी विनंती करतो आपल्याला या सर्वांच्या वतीने, समाजाच्या वतीने. राहिला प्रश्न या झोपडपट्टीचा, आमचे आदरणीय नेते काल जिरो साहेबांनी सांगितलं झोपडपट्टी पुनर्वसन समाजात. तर त्या अगोदर याच्यावर नानाने आमचे तत्कालीन ते ट्रस्टी होते, तेव्हा ते शासनाचा GR निघाला होता, तेव्हा त्याचे कागदपत्र करायला आमचे ट्रस्टी नानाबरोबर नाशिकला गेले होते. त्यांचे सहकारी मला वाटतं शेखर गायकवाड साहेब कोणतरी होते महसूल विभागामध्ये. तर नाना, या झोपडपट्टीचं बी जे सरपंचाचं नाव आहे शासनाच्या माध्यमातले कसं आता मालक होईल, लोक झोपडपट्टीचे कसे मालक होतील, एवढे काका आपल्याला विनंती आहे की आपण शासनाला दरबी या गोष्टीचा पाठपुरावा करावा. समस्या कधी संपत नसत्या. झोपडपट्टी म्हटलं का समस्या राहतात अनेक गोष्टी. नानाला समस्या माहीत सारखे येण्याने सांगायचं हे वाव ठरणार नाही. आता मी थांबतो, वेळावी मला थांबावं लागेल थोडस. याच्यानंतर मी आदरणीय आमचे सुरेशदादा खोडे यांना मनोगत व्यक्त करायला सांगतो. सुरेशदादा खोडे. आपले राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार नगराध्यक्ष, भावी नगराध्यक्ष, त्यांचं या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतो. येथील मंचावर सर्व उपस्थित माझे मार्गदर्शक माननीय नानासाहेब, काकासाहेब, सुरेशदादा यांना नमस्कार. आपल्या काही वार्डातील ज्या काही समस्या असतील त्या नाना आणि काका आपल्या भाषणामध्ये आपल्याला सविस्तर सांगणारच आहे. त्यात आपल्याकडे काही ज्या भूमिगत गट, रस्ते वगैरे काही असतील ते आपण यावेळी इथून पुढे आपण ते मार्गी लावू. व मी नगराध्यक्ष उमेदवार येथील स्थानिक 2 उमेदवार यांना प्रचंड मताने घड्याळ दिशेने दाबून विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो. यानंतर आमचे सहकारी शेजवळ साहेब 2 मिनिटं मनोगत व्यक्त करते. सन्माननीय अध्यक्ष साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर, सन्माननीय सरपंच
आदरणीय भास्करराव नाना बनकर, सुभाषदादा पोडे, आमचे सहकारी सुनील गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, संजय पवार या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले अमोल बागुल आणि माता भगिनींनो, सर्व स्तरातील तरुण कार्यकर्त्यांनो, पिंपळगाव बसवंत नगर परिषद निवडणूक 2025 संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 6 मध्ये ही आपली प्रचार सभा आयोजित केली आहे. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गेल्या 22 महिन्यामध्ये पिंपळगाव बसवंतचे तत्कालीन सरपंच भास्कर नाना बनकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विकासाची कामं केलेली आहेत. प्रत्येक वार्डामध्ये अतिशय चांगले सिमेंटचे सुसज्ज रस्ते झालेले आहेत, गटारी झालेले आहेत, शौचालय झालेले आहेत, सौंदर्य प्रसाधन गृह झालेले आहेत. परंतु त्यावर कोणी विरोधक बोलतच नाहीये. विरोधकांनी विकासाच्या कामावर ओढलं पाहिजे. माझं त्यांना चॅलेंज आहे की आदरणीय भास्करराव बनकर यांना लोक विकास पुरुष का म्हणतात की त्यांना त्यांच्या वडिलांची नामदेवराव बनकर यांची प्रेरणा आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं होतं आणि तेव्हापासून जवळपास गेल्या 40 वर्षापासून पिंपळगाव बसवंतचा विकास करण्यासाठी आदरणीय भास्कर नाना तसेच दिलीप काका बनकर झटत आहेत, याची आपण प्रामुख्याने दखल घेतली पाहिजे. परंतु विरोधकांना फक्त काहीतरी निमित्त पाहिजे. ते जाती धर्मावर बोलतात, हिंदुत्वावर बोलतात. मागे एका वक्त्याने सांगितलं की जिसका खून खोलेगा नाही वो हिंदू नाहीये. अरे काय हिंदुत्वाची व्याख्या आपल्याला काय करता तुम्ही, कशी समजता? मला वाटतं बाहेर पडल्यानंतर आपला जात आपला धर्म घरातच ठेवला पाहिजे. व्यवहारामध्ये फक्त माणूस आपल्या कष्टाने, आपल्या श्रमाने, आपल्या कर्माने, आपल्या कार्याने उठवत असतो आणि खऱ्या अर्थाने मानवता समता जपली पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे आणि ते कार्य खऱ्या अर्थाने दिलीप काका बनकर आणि सन्माननीय भास्कर नाना बनकर करीत आहेत असं या ठिकाणी मी आवर्जून सांगेन. त्यांचा पिंपळगाव बसवंतमध्ये सर्व समाजाशी दांडगा संपर्क आहे. आदरणीय दिलीप काका बनकर सुद्धा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विकासाची कामं केलेली आहेत. परंतु विरोधकांना ते दिसत नाही. आज चांगले मान्यवर या ठिकाणी एकत्र आले आहेत, पिंपळगावच्या विकासासाठी एकत्र आले आहेत, परंतु त्यांना सहन होत नाहीये. याचं कारण त्यांच्या मागे प्रचंड समाज मन आहे, समाज आहे, सर्व स्तरातील कार्यकर्ते आहेत. आज या ठिकाणी बघा इतके प्रचंड कार्यकर्ते अगदी हजारोच्या संख्येने दिसत आहेत, परंतु याची दखल विरोधक घेत नाही. याचं मनाला शल्य वाटतं. मला पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटतं की येत्या 2 तारखेला घड्याळ या निशाणीवर बटन दाबून आपण 26 उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. याचं कारण रात्र वैगेची नाही, दिवस सुद्धा संकटाचे आहेत. आता नाही तर कधीच नाही. ही संधी वाया घालू नका. या ठिकाणी पुन्हा मी सर्व मतदारांना, सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करेन आणि राष्ट्रवादी पार्टीच्या घड्याळ या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय भारत. 2 मिनिटांसाठी आमचे बाचे सोनूबाई पिंजारी हे आपलं मनोमत व्यक्त करतात. सन्माननीय व्यासपीठ आमचे दिलीप काका बनकर, आज मी ज्यांच्या समोर पहिल्यांदा भाषण करतो असे आमचे भास्कर नाना बनकर, ह्या मेंबर म्हणजे ह्या वार्डमध्ये उभे आमचे अमोल बागुल, आमची बहीण कावेरी गांगुर्डे, माझे मित्र गणेश भाऊ बनकर, गीतेश भाऊ बनकर, सगळेच मान्यवर, अध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे अरुणभाई मोगल. सांगायचं एवढंच आहे, नानांना काकांना जास्त बोलणार नाही, 2 शब्दात विशेष बोलणार का आम्हाला पूर्ण गावांमध्ये बोलणारे येत का भाई. समोरच्यांनी 2 कोविडियन उमेदवार दिले, तुमच्या नानांनी काकांनी काय दिले. माझी मागणी हेच आहे, मी विकासावर बोलणार नाही. नानांनी खूप विकास करेले, काकांनी खूप काम केलेले, बोलायची गरज नाही, लोकांना सगळं माहिती आहे. मला एकच अपेक्षा आहे नाना काकांकडून, तुम्ही एक मुसलमान कॅन्डिडेट मागच्या दारांनी गाव घ्यायला पाहिजे आमचं, आणि तो पण आमच्या इस्लामपुरालाच पाहिजे आम्हाला. तुम्ही सगळं फक्त तिकडे उठ त्याच गल्लीला देता. अहो काका नाना, तुमच्यावर जे प्रेम इस्लामपुरांनी करेल ना ते कोणीच केलेलं नाही.
तुम्ही मागचं जो इलेक्शन झालं ना, तर मला वाटतं गणेश भाऊला पूर्ण पिंपळगावमध्ये फक्त 5 नंबरमध्ये मतदान जास्त होते. आणि नानाचे सरपंच जे झाले तर त्यांना पण 4 आणि 5 मध्येच मतदान जास्त होते. मला तुम्हाला तडताणी सांगायचं आहे की नाना काका तुम्ही संघ आहे, तुम्ही आमचा एक उमेदवार घ्या आणि शब्द द्या, तुम्ही शब्द पाळतील हा मला आश्वासन आहे. बस संपवतो. धन्यवाद सोनू भाऊ. निश्चित आपला विचार आपले नेतेगण करतील आणि ते आपल्या भाषणातून मनोगतमधून ते आपल्याला सांगते. आता याच्यानंतर आदरणीय नानासाहेब मनोगत व्यक्त करतात. येत्या 2 तारखेला पिंपळगाव नगर परिषदेची निवडणूक संपन्न होत आहे. नगर परिषदेची निवडणूक संपन्न होत आहे. त्यासाठी आपणाला विनंती करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वस्वी आमदार दिलीपरावजी बनकर, सुरेश दादा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गायकवाड साहेब, या वार्डातील उमेदवार अमोल बागुल, कावेरीताई गांगुर्डे, नंतर अशोकराव तडवी, मोरी शीतलताई, त्याचबरोबर उपस्थित माझ्या सर्व सहकारी मित्रांनो. अब्दुल्ला नेहमी बोलत असतो की मला बोलता येत नाही, पण तो इतका काय बोलून जातो की त्याला काही माफ नाही राहत. किंवा माझा मित्र बोलला पिंजारी, हे बघा हा सामाजिक प्रश्न आहे. ज्या वेळेस या गावामध्ये ज्यावेळेस आम्ही काम बघतो गावाचं, सक्षमपणे आम्ही तुमच्या मागे उभे राहतो. ज्या वेळेस काही अन्याय झाले असतील, हे हिंदू मुस्लिम हा वाद पिंपळगावमध्ये कधीच नव्हता. तो कधी झाला? 8 डिसेंबर 24 ला. का झाला? कोणी केला? तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे ना? इतिहास कधी असं घडलं होतं का पूर्वी? मग हे घडवायचं का तुम्हाला कायम? म्हणून विचार करा. तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी, तुमच्या रक्षणासाठी दिलीप काका असतील, आम्ही असो, सगळं आम्ही भक्कम तुमच्या मागे राहणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही ही निवडणूक, कोणाला जागा दिली काय दिली तो भाग घेऊ नये. निवडणुकीमध्ये सर्वांना उमेदवार मिळत नाही. 40 जण इच्छुक होते, 26 जणांनाच उमेदवारी देता आली आम्हाला. अनेक जण नाराज झाले, नाराजी त्यांनी दूर केली. पण तुम्ही जे बोलता ना का मुस्लिम समाजाला पाहिजे आणि इस्लामपुराच पाहिजे, ही तुमची चुकीची मागणी आहे. समाज लेवलवर निर्णय होईल तो, इस्लामपुरा म्हणून होणार नाही. मी स्पष्ट सांगतो. तुम्ही इथं 400 तर गावात 1000 आहे, ते काय म्हणतील मग? घेऊ निर्णय, आम्ही योग्य निर्णय घेऊ. तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न सगळ्यांना एकत्र येऊन करू. सगळा समाज. इस्लामपुरा म्हणजे गाव नाही अब्दुल्ला. म्हणून तुझी दुरुस्ती करतो मी. आता तुम्हाला माहिती काही कामं झाले, काही नाही झाले, पण तुम्ही एकच जाणीव ठेवा. तुम्ही इथं जे थांबलेले ना, तुम्हाला जो घर आसरा मिळालाय ना, हा फक्त बनकर परिवारच. तुमच्या मागे पहिले आमचे लाल मोहम्मदजी रंगरेज ते इथं आले, त्याच्यानंतर कारवा वाढत गेला म्हणतो, घरं होत गेले. अनेक वेळा अनेकांनी अर्ज फाटे केले. मागच्या 2022 ला एक GR निघाला होता का ज्या जागा तुम्ही घर आहे, पण त्या जागेची किंमत रेडी रेकनर दराप्रमाणे 50% भरायची होती. आणि आपलं रेडी रेकनर दर पाहिलं, नाशिकच्या बरोबरीचं आपलं रेडी रेकनर दर आहे. जमिनीचं मूल्य म्हणजे समजतातेचं मूल्य ठरवतो. आणि त्यामुळे कोणीच हे पैसे भरले नाही. म्हणून आता काल तुम्ही आपले झिरवाळ साहेब मंत्र्यांचं भाषण ऐकलं असेल. त्यांनी त्यांचे विचार मांडले की आता आम्ही हे कमी कसं रेट होईल, म्हणजे कमी पैशामध्ये. जसं एखाद्या संस्थेला जागा दिली जाते गव्हर्नमेंटची, ती नाममात्र रुपया भाड्याने दिली जाते. मग असं काही करता येईल का? या संदर्भात काल मंत्री महोदयांनी आपल्या 3 सभेमध्ये सांगितलं. हा प्रश्न इस्लामपुराचा नाहीये, हा प्रश्न राघोजी भांगरे नगरचा आहे, भट्टीचा आहे, पवनसूत नगरचा आहे, अंबिका नगरचा आहे, भाऊनगरचा आहे, हनुमान नगरचा आहे, सिद्धार्थ नगरचा पण आहे.
मग सगळ्या ठिकाणी अशा वसाहती उभ्या राहिलेल्या आहे. किमान एक तुम्ही निश्चित, तुम्हाला खात्री आहे की एकही वसाहत उठून आम्ही दिली नाही. अनेक वेळा प्रयत्न झाले, भाऊनगर उठायचा प्रयत्न झाला, हनुमाननगर उठायचा प्रयत्न झाला, परंतु आम्ही या जनतेच्या मागे शासन म्हणून किंवा आम्ही तुमचे सहकारी म्हणून आम्ही कायम तुमच्या बरोबर राहिलो. विकास होत राहतो, विकास होईल, परंतु तुम्हाला जे संरक्षण डिपार्टमेंटपेक्षा आमचं संरक्षण आहे. तुम्हाला आठवत असेल की शास्त्री चौकामध्ये बाबरी मस्जिद पाडली म्हणून काही RSSचे लोक हे फटाके फोडायला आले होते. कुठे? मोहल्ल्याजवळ, एकदम तुमच्या मस्जिदीजवळ. आणि त्यावेळेस मी दाढी करायला मी नाना नावी दुकानात बसलो होतो आणि मी ते काचेतनं पाहिलं. 5-6 जणांचा ठोळगा आला आणि ते पुढे जात होते. मी तसाच खुर्चून उठलो, साबण सुद्धा पुसली नाही. आणि जे 2-4 जण होते ना, असे धोपटावले का तिथून उचकून दिले. हे कोण करू शकतं? भास्कर बनकर आणि बनकर फॅमिली. म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, विकास गटारी होतील, रस्ते होतील, परंतु मग समाजाला उमेदवारी दिली नाही, ही तुमची मागणी. तुम्हाला विचार करू आम्ही, पण अशा पद्धतीने पाहुण्याला जेवायला बोलवायचं, मग काय बनवू आता, तसा प्रकार झाला. तुमचा विचार होईल, निश्चित होईल, पण गणेश भाऊ बोलल्याप्रमाणे की ते करायला काय करावं लागणार? तुम्हाला बहुमत द्यावं लागणार. तुम्हाला एक समाजाला पाहिजे ना, मग बहुमत द्या. नगराध्यक्ष आपला द्या, 26 लोक 25 लोक आपले निवडून द्या. आणि मग मी मस्जिदीसमोर सांगतो, आणि ही कोणामुळे उभी राहिले ना, सांगा मला, द्या उत्तर. भास्कर बनकर, बरोबर ना? हा, लोकांच्या बोलणे खाल्ले मी याच्यावरनं लोकांचे बोलणे खाल्लेले मी. हे तुम्हाला मुद्दा माझा आठवण करून देतो. लोक मला नेहमी म्हणतात, भास्कर बनकर तुम्ही मुस्लिम दार्जिन आहे. मी म्हटलं मुस्लिम दार्जिन नाही, मी सर्वांचा दार्जिन आहे. मी नुसतं मुस्लिम नाही, हिंदू मुस्लिम एक आहे असं मानणाऱ्याचा मी आहे. ही तुम्हाला उंची वाढायला कोणी परवानगी दिली? मी सांगितले ना. तुमचे किती वाद होते, मिटले, चांगलं झालं. इथं नमाज पडला जातो, या जागेचं महत्व वाढलं. म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा का जे लोक आपल्या मागे राहते, आपल्या सुखदुःखात सहभागी होत्या, त्यांच्या मागे राहा ना तुम्ही बघता. म्हणून आता नगरपालिका झालेली, नगरपालिकेला निधी जास्त येतो. तुम्हाला सगळे रस्ते, आता दिलीप काका आमदार आहे, सरकार आपलं आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, आपल्या पक्षाचे नेते आहेत, ते अर्थमंत्री आहेत, आणि त्यांच्याकडे राज्याच्या कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा हे ते ठरवतात. आणि दिलीप काकाला निश्चितच चांगला निधी मिळेल आणि आपल्या सुधारणा होतील. अंडरग्राऊंड गटर करू, रस्ते करू, आणि जी घरकुल योजना आहे ती सुद्धा शासनाने, पूर्वी ग्रामपंचायत असताना 1,35,000 मिळत होते, आता नगर परिषद झाल्यामुळे त्याला 2.5 लाख रुपये मिळतात. त्याबाबत प्रयत्न करू. शासन आपलं आहे म्हणून आपले लोक नगर परिषद पाठवा. आणि निश्चित तुमच्या समाजाचा, मुस्लिम समाजाचा, एकट्या इस्लामपुऱ्याचा नाही, मुस्लिम समाजाचा सर्वांच्या संमतीने, मग त्यात का तुम्ही वाद केला मग मिळणार नाही. हे मी तुम्हाला आता सांगतो. दादा बरोबर आहे, तुम्हाला पाहिजे ना समाजाचा माणूस नगर परिषद घेतला पाहिजे ना, की आम्ही घेतो. पण मग इथले उमेदवार जर कमी मतं पडेल, मी तुम्हाला जबाबदार धरीत. आता एका बूथ मध्ये किती मतं पडतात त्याचा अभ्यास आम्हाला आहे बरं का. म्हणून माझं सांगणं आहे तर तुम्ही मतं भरभरून द्या. तुमच्या समाजाचा एक प्रतिनिधी मी निश्चित नगर परिषदेमध्ये काकांना आम्ही सगळे नेते बसून घेऊ, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. आणि येणाऱ्या 2 तारखेला घड्याळ्या निशाणीवर मतदान करा. या बाजूला 5 नंबर वार्ड आहे, या बाजूला 6 नंबर वार्ड आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने 4 लोक निवडून द्यायचा संधी मिळालेली आहे. भाग्यवान आहे तुम्ही. 4 लोक निवडून द्यायचे दादा यांना. आणि नगराध्यक्ष पदाचे आपले गायकवाड साहेबांनी 40 वर्ष इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे जिल्हा परिषद मध्ये.
आणि आपले जे काही पूर्वी गटार व्हायचे, रस्ते व्हायचे, जे इस्टिमेट कोण बनवायचे? गायकवाड साहेब. आपल्या गावातले आदिवासी समाजाचे ओरिजिनल आदिवासी हिंदू महादेव कोळी, मी मुद्दाम उल्लेख करतो, कारण हे आरक्षण त्या समाजासाठी होतं, म्हणून आपण सर्वांनी निवडलं गायकवाड साहेब. म्हणून माझी परत आग्रहाची विनंती आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, मोहल्ल्यात जायचंय. आता काकाजी बोलतील आणि सभेचा समारोप होईल. पण तुम्ही जाता जाता एवढं सांगेन की उमेदवार दिला नाही दिला त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुमच्या विकासाला आम्ही साथ देणार आहोत, विकास करणारे लोक निवडून द्या, एवढं सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच मिनिट फक्त मला बोला. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो दिलीप काकांचं, कारण की मी एक सर्वसाधारण इस्लामपुरातला माणूस आहे आणि त्यांनी मला अडक करून दिली बेदाण्याची. जे इस्लामपुरात जीएसटी वापरणारा आणि जीएसटी पेड करणारा माझ्या मते मोजून 2-3 जणांमध्ये मी आहे आणि त्यांनी हे माझ्याकरता केलं. त्याच्यामुळे मी हे कोणाला कळत नाही. नानाच्या माझ्या तर कधी संबंधच नाहीये. मी आहे काकाच्या आणि गणेश बनकरच्या कार्यकर्ता सर्वात प्रथम. आणि दुसरी गोष्ट, नाना तुम्हाला आम्ही बोलून नाही दाखवणार, आम्ही मतदान पाडू, करून दाखवू आणि त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ आणि त्यावेळेस बोलू. हे भाषण रेकॉर्ड करून ठेवा. त्यावेळेस आम्ही येऊ, त्यावेळेस तुम्ही आम्हाला नकार देऊ ना, त्यावेळेस आम्ही तुम्हाला बी बोलू का, त्यावेळेस आम्ही बांधेल, तुम्हाला बांधेल आणि कायम आम्ही करून दाखवतो. काका नाना आमच्या गल्लीतून कोणाला का होणार पण आम्ही मतदान पाडतो. त्याच्यामुळे तुम्ही हे सांगितलं का मतदान पडेल, मतदान पडणार आणि पाडू, हे आम्ही तुम्हाला एक छाती ठोकून बोलतोय. दाखवू, तुम्ही पहा. हे बोलणं म्हणजे साधं नाही, बोलतोय म्हणजे पाडणारच. आणि नाही पाडल्यावर मग बोलायचं तू असं बोलत होता, नाव नोंद करा. तुम्हाला देणगी देणारा 5,000 रुपयाची ग्रामपंचायत निधी देणारा हा चांद अन्सारी होता, तो तुमच्यामुळे दिला. माझा राग होता तो, म्हणून दिला मी तुम्हाला. ग्रामपंचायत निधी ग्रामपंचायतला, हो ग्रामपंचायत सरपंचाला दिली. एवढं म्हणून दोन शब्दात संपवतो. राग मानू नये. त्यांची चुकी नाही, ते तरुणपणाचं काम आहे. आणि मला तर एक नाना या परिसरमध्ये 37 वर्ष झाले आणि जवळ नानाचे 2 शब्द मी ऐकत की मला बी माझं पोट भरत नाही. आता आमचे नेते आदरणीय दिलीप काका आपलं मनोगत व्यक्त करतो. आजच्या प्रचार सभेचे अध्यक्ष हरुणभाई मोगल आज या ठिकाणी या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर शरदजी गायकवाड, त्याचप्रमाणे या ठिकाणी या वार्डाच्या उमेदवार कावेरी सुनील गांगुर्डे आणि दुसरे उमेदवार विलासजी अमोद विलास बागुल, त्यांनी आताच सगळ्या गोष्टीचा उहापोह या ठिकाणी केला. त्यांच्यावर जबाबदारी ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतमध्ये गेल्या 30-35 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं आणि सगळ्या गोष्टी या स्पष्ट शब्दात सांगितलं असे मार्गदर्शक भास्कर नाना, त्याच पद्धतीने उपस्थित असणारे सुरेश दादा, गीतेश असेल, गणेश असेल, सुनील गांगुडे असतील, राजाभाऊ असतील, सर्वच अब्दुल्ला आणि उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, या ठिकाणी बरेच व्यक्तींनी या ठिकाणी सांगितलं. सोनू पिंजारे या ठिकाणी बोलला, अब्दुल्ला असेल, चांदबाई बोललेत. परंतु अब्दुल्ला भाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999 या पक्षाची स्थापना झाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापना होत असताना तब्बल 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ देशाने त्याचं काम आपण त्या ठिकाणी करत आलेलं आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांचं या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे. इतर अनेक पक्ष असतात, आपण हिंदू असेल, मुस्लिम असेल, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, ही जबाबदारी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतली आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी सातत्याने काम करतो. विकास तर होतच राहतो. विकास करण्यासाठी अनेक ठिकाणी ज्या काही या गावामध्ये झोपडपट्ट्या बसल्या, अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या, ते घर कायमस्वरूपी होण्यासाठी ज्या काही अडचणी असतील
त्या निश्चित महायुती सरकारच्या माध्यमातून मागच्या काळात सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला. जे माणसं 30-35 वर्षापासून त्या ठिकाणी राहत असतील, पण काही पैसे घेऊन त्या ठिकाणी नजराना भरून त्या ठिकाणी आपल्याला कायम त्या ठिकाणी करायचे होते. ती नजराण्याची रक्कम इतकी जास्त होत होती का त्या सर्वसामान्य कुटुंबाला भरणं शक्य नव्हती. आमचा त्या ठिकाणी निर्णय झाला का आपल्याला ह्या माणसांना त्या ठिकाणी जागा कशी उपलब्ध करून देता येईल, आणि वाजवी रेट मोफत जर देता आले तर अतिशय चांगलंच आहे. तर माफक दरामध्ये जर त्या ठिकाणी घरं उपलब्ध करून देता आली तर या माणसांचा आयुष्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. या मोहल्ल्यामध्ये येत असताना अनेक बाहेरचे वर माणसं अब्दुल्लाबाई या ठिकाणी आलेत. त्याचा त्रास निश्चित पिंपळगावकरांना पण झाला आणि तुम्हाला पण झाला. तेव्हा आपण पण जर कोणी बाहेरचे माणसं या ठिकाणी येत असतील त्यांना सुद्धा थांबवण्याचं काम पहिले तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण दिवसमान बदलत चालले. जेव्हापर्यंत वडीलधारी माणसं या ठिकाणी होते, एकमेकाचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवत होते, पण तरुण मुलं ज्या टायमाला कोणत्याही समाजाचे असो ते मागं पुढे त्या ठिकाणी बघत नाही. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या असतील, परंतु पिंपळगाव सारख्या शहरामध्ये कधी कोणत्या जाती धर्मामध्ये दंगल होऊ दिली नाही, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे. आणि मग हे जे काम ज्या वेळेस वाद होत असतील त्या टायमाला सर्वात पहिल्यांदा आंबेडकर परिवार तुमच्या पुढे त्या ठिकाणी येऊन वाद होऊ देत नाही. त्या दृष्टिकोनातून निवडणुका येतील आणि जातील, परंतु सलोखा हा तुमच्या माझ्यामध्ये त्या ठिकाणी राहिला पाहिजे, हा भाईचारा त्या ठिकाणी राहिला पाहिजे, आणि सर्व समाजाने आनंदाने या गावामध्ये राहता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची भूमिका त्या ठिकाणी आहे. चांद बोलत असताना चांद खरोखर चंदूराका आणि शीतल भंडारी त्यांनी सांगितलं, एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता अतिशय छोटा आहे, परंतु त्याला बेदाण्याची आडत देणं एवढं काही सोपं नव्हतं. परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि त्यालाही त्या ठिकाणी आडत दिली. एक चांगलं काम तो समाजासाठी या ठिकाणी करतो. जीएसटी भरतो म्हणजे जीएसटी भरावाच लागणार आहे, परंतु आपण शासनाचे पैसे त्या ठिकाणी चुकवता येत नाही. सोनू पिंजारी पण या ठिकाणी बोलायला लागला, आपण सर्व समाजाला बरोबर घेऊन अगोदरच ज्या टायमाला नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात खरोखर वस्तुस्थिती आहेत का आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी देता आली नाही. नानांनी पण या ठिकाणी सांगितलं, पण समाज म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल. व्यक्ती म्हणून कधीच त्या ठिकाणी निर्णय घेता येत नाही. मग समाजाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र बसून त्या ठिकाणी आपल्याला या 2 तारखेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला पाणी का पाणी दूध का दूध त्या ठिकाणी सर्व होणार आहे. आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम दादा त्या ठिकाणी करतात. दादा या ठिकाणी परवाला म्हणजे सोमवारी 8 वाजता पिंपळगावला सुद्धा एक जाहीर सभा शेवटची समारोपाची दादांच्या उपस्थित त्या ठिकाणी होणार आहे. त्या सभेला सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तुम्ही अब्दुल्लाभाई सांगत असताना एकमेव महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल का मुस्लिम समाजाचे 1 नाही 2 नाही 3 4 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केले. आणि दुसऱ्या पक्षामध्ये उमेदवारी पण त्या ठिकाणी देत नाहीत. नवाब मलिक साहेब असतील, तुम्हाला माहिती आहे, त्यांना त्या ठिकाणी मंत्री केलं होतं. त्यांचीच मुलगी आता सना मलिक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. हसन मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी आहेत. एक आपल्याला सांगलीचे इद्रिस नायकवाडी विधान परिषदेमध्ये इद्रिस नाईकवाडे ज्यांना कधी 30 वर्षामध्ये कधी त्या साधव कुठलं नगरसेवक होते, त्यांना सुद्धा आपण आमदार त्या ठिकाणी केलं. म्हणजे सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतो. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आधिपत्याखाली हे सर्व 25 नगरसेवक असतील, एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी आहे, त्यांना आपण उमेदवारी दिली. त्यामुळं आपण सुद्धा तरुणांनी डोकं भडकून घेऊ नका. कृपया करून माझी हात जोडून विनंती आहे, आपल्याला पुढं खूप दिवस काम करायचंय. आणि पिंपळगाव एकमेव असं असतं, मी मुंबईला सुद्धा त्या ठिकाणी सांगतो का त्या ठिकाणी अनेक ठिकाणी फार मालेगावला दंगल होत असेल, नाशिकला दंगल होईल, भिवंडीला दंगल होईल, छोट्या मोठ्या गावांमध्ये दंगली होत्या, पण पिंपळगाव सारख्या शहरामध्ये इतका मोठा मुस्लिम समाज असताना सुद्धा हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये कधी आपण आतापर्यंत वाद होऊ दिले नाही आणि इथून पुढच्या काळात होणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी भाईचारा राखणं ही खरी काळाची गरज आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि निश्चित या 2 तारखेला ही जी काही निवडणूक होणार आहे, कारण आता आपल्याला काहीच बघायचं नाही, घड्याळ बघायचंय फक्त. एक नगराध्यक्षाला त्या ठिकाणी आपल्याला मतदान त्या ठिकाणी द्यायचं आहे, त्यांची निशाणी घड्याळ आहे. या ठिकाणी 2 उमेदवार जे आहेत आपल्याला या ठिकाणी त्यांची निशाणी घड्याळ आहे. आणि प्रत्येक वार्डामध्ये या ठिकाणी 4 नंबर वार्डामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समाज या ठिकाणी असेल, 6 नंबर मध्ये पण मुस्लिम समाज आहेत, 5 नंबर मध्ये मुस्लिम समाज आहेत, काही 12 नंबर मध्ये मुस्लिम समाज आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काही 10 नंबर मध्ये पण काही मुस्लिम समाज आहेत. थोड्या
फार फरकाने काही वार्डांमध्ये त्या ठिकाणी मुस्लिम समाज आहेत, परंतु मुस्लिम समाजाला आजपर्यंत बरोबर घेऊन जाण्याचं काम त्या बनकर परिवाराने त्या ठिकाणी केलं आणि निश्चित विकासासाठी आपण सर्वजण एकत्र आलो. कुठलाही स्वार्थ नाही. ज्या वेळेला दादाने प्रत्येक पक्ष त्याचा पक्ष वाढवण्यासाठी त्या ठिकाणी काम करतो आणि दादांना विचार दिलीप बनकरांनी काही चूक केली नाही. आज भास्कर नाना सारखे असतील त्यांचे सर्व असंख्य चाहते जेवढे होते त्यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रमेश भाऊ त्या ठिकाणी आले. त्या पक्षामध्ये आल्यानंतर आपण त्या ठिकाणी उमेदवारी केलेली. कोण कुठे जाण्यापेक्षा प्रत्येक जण पक्ष वाढवत असताना आपण आपला पक्ष वाढवतो आणि ह्या पक्षाने सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. एक चांगले उमेदवार या ठिकाणी मागच्या काळामध्ये तुम्ही मदत केली, आता पण तुम्ही मदत करणार आहे, त्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. परंतु विशेष करून जे तरुण मुलं असतील, आमच्या तरुण भगिनी असतील, सर्वांनी काळजी घेणं इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. एखादं गालबोट कुठं जर लागलं तर कारण नसताना चूक त्या ठिकाणी घडली तर तुम्हाला मला त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. हा होणार नाही एवढी काळजी सर्वांनी घ्यावी. आणि जे काही प्रश्न या गावातील असतील, या भागातील असतील, मग तुमचं कॉन्क्रिटीकरणाचे प्रश्न असतील, गटारीचे प्रश्न असतील, मस्जिदीचे प्रश्न असतील किंवा मंगल कार्यालयाच्या संदर्भातल्या जागा सगळ्यात महत्वाची. त्या ठिकाणी आम्हाला गप्पार भाईनी पण काल सांगितलं, त्या ठिकाणी आम्हाला ठाण्याचे आपले नजीम मुल्ला त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी सांगत होते एक चांगली जर जागा असेल तर त्या ठिकाणी सभामंडप किंवा आपल्याला एक चांगल्या पद्धती हॉल त्या ठिकाणी देता येतो, कुठली अडचण नाही. पण तो जागेचा प्रश्न पिंपळगावमध्ये तरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी जागा पाहिजे मुस्लिम समाज त्या ठिकाणी आहे, त्यांना त्या ठिकाणी लग्न कार्य करता आले पाहिजे, त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी करता आले पाहिजे. अशाच ठिकाणी जागा असेल त्यांनी तो सुद्धा प्रश्न आपण सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढीच बाई आपल्या सर्वांना देतो. आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि येत्या 2 तारखेला या निवडणुकीमध्ये आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत इंजिनियर शरदजी गायकवाड साहेब असतील, त्याचबरोबर त्या नगरसेविका आमच्या कावेरी सुनील गांगुडे असतील किंवा अमोल विलास बागुल यांना घड्याळ्या चित्राच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.